बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान यातील एका भावाची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान लेट्सअपने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने जुन्या वादातनं ही हत्या झाल्याचं सांगितलं. तसेच सोबत घडलेली आपबीती देखील सांगितली. या घटनेमुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा भागातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. सुरेश ईश्वर भोसले आणि गोऱ्या नारायण भोसले व सलीम नारायण भोसले व नाजा मेरू काळे मी माउंटेनला दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो. तर येताना मेखरी मार्गे येत होतो म्हणजे त्यांच्या घरापासून. तर त्यांनी रोड राबडी करून मला हाणलं बऱ्यापैकी. कोणी आणलं? किती जण? 5-6 जणांनी हाणलं. काय नाव माहिती? नाव सांगितले ना. आणि काय नेमकं कशामुळे वाद झाला? ते म्हणले की इकडून तुला यायला कोणी सांगितलं होतं? तर मी म्हणलं हा रस्ता पंचवर्षाचा आपला वायरा ते मेखरी रस्ता हायवे नाही का, त्या रस्त्याने येत होतो. मग मी थांबलो. त्याने थांबल्यानंतर मग त्यांनी कुऱ्हाडीने खंजीरने त्यांनी मला हाणायला सुरुवात केली. पहिले तुमचे काही वाद होते? वाद म्हणजे माझ्या भावांनी त्याला हाणलेलं होतं, पण त्याला 2-3 वर्ष झालेले होते. म्हणजे परत ते जुन्या वादातून आहे मागे. हा, जुन्या वादातूनच मला हाणलं त्यांनी. कुठं घडलं हे नेमकं? वायऱ्याला. व्हायरल वायरा म्हणजे त्यांच्या घराच्या अलीकड 2 किलोमीटरवर. तुला इकडे आणलं कसं? घरच्यांनी आणलं. मी बेशुद्ध होतो. मग ते म्हणले की ह्यो मेलाय म्हणून. तर मेलाय म्हणून त्याच्यानंतर मग असे थोडीफार घरच्यांनी माझे चेक केले की याला जिवंत आहे. तर मग तिथून मिरजगावला गेलो. मिरजगावला गेल्यानंतर त्याने काही दवाखान्यात घेतलं नाही मला. आणि घेतलं नाही म्हणजे एक्सपायर होण्याच्या मार्गावर आहे. तर मग तिथून इथं एफआर केलं सिव्हिलला आणि मग मला इथं आणलं. आणि सोबत कोण कोण होतं ज्यावेळेस तुमची तिथे मारहाण झाली? माझे 2 बंधू होते, नाव काय? भरत आजनाच. म्हणजे ते मला घ्यायला आलते, मारून फेकून दिलं म्हणून सांगितलं ना, तर मला घ्यायला आलते ते. तर मग त्यांना पण थोडस पुढे घेऊन रस्ता अडून त्यांना पण बेदम हाणमार केली. म्हणजे त्यांच्यावर वार पण झालेले आहेत. जगण्यात गॅरंटी नाही त्यांची. कोण कोणी केला होता की तुम्हाला लागलेलं म्हणून तुमच्या बंधूंना म्हणजे सलीम नारायण भोसलेने केलं. मारहाण करणार होते त्यांनीच? की तुझ्या भावाला मारून टाकतोय, तू कमी काय करणार आहे करा. म्हणजे आधी तुम्ही एकटेच गेले होते का? म्हणजे तिकडून येताना मंदिर पाया पडायला गेलेलो होतो. मग येताना झालं.